गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील गोरे गावाजवळील एका कालव्यात आंघोळ करण्याकरता गेलेले 2 तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती। याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर या दोन्ही तरुणांचा शोधकार्य सुरू होते। दरम्यान घटनेपासून 100 मीटर अंतरावर या दोन्ही तरुणांचे मृतदेह शोध पथकाला गवसले। प्रशांत पटेल आणि प्रतीक बिसेन असे मृतक तरुणांचे नाव आहेत। प्रशांत आणि प्रतीक दोघेही मित्र असून ते गावालगत असलेल्या कालव्यामध्ये आंघोळीसाठी गेले होते। मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही या प्रवाहात वाहून गेले। यातच त्यांचा मृत्यू झाला। दोन्ही मृतदेह कालव्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।